ओके. तर बघा, काल काय बघितलं आपण? लास्ट स्किन डेप्थ किंवा स्किन इफेक्ट. ठीक आहे. स्किन इफेक्ट मध्ये बघा, काल एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली ती. म्हणजे एक्सप्लेन केलं मी बऱ्यापैकी, पण एक छोटासा पार्ट होता. स्किन इफेक्ट कसं सांगितलं मी? हा हा करंट असा सरफेसवर कॉन्सन्ट्रेट होतो, बरोबर. हा काय एसीच्या बाबतीत आहे, एसी. आणि डीसीच्या बाबतीत काय असतं? करंट हा पूर्ण कोअर मधून जातो, त्याच्या म्हणजे पूर्ण क्रॉस सेक्शन एरिया युटिलाइज होतो. ठीक आहे. डीसी करंट साठी एंटायर एंटायर क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे ए, सगळा एरिया युटिलाइज केलाय, युटिलाइज. ओके. कंडक्टरचा सगळा क्रॉस सेक्शन एरिया युटिलाइज केला. इथं बघा, इथं काय आहे? हा ए डॅश. हा ए डॅश इज लेस दॅन ए. सगळा क्रॉस सेक्शन एरिया युटिलाइज नाही केला, तो काय केलाय? फक्त सरफेसचा केलाय. लक्षात आलं? ए डॅश इज लेस दॅन ए. मग काय झालं बघा, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. हा काय झाला? आर डीसी, जो सगळा क्रॉस सेक्शन एरिया युटिलाइज झालाय तो. हा काय झाला? आर इज इक्वल टू रो एल बाय ए डॅश. आणि हा काय झाला? आर एसी. हा आर एसी. ठीक आहे. हा झाला आर एसी. आता ए डॅश काय लहान आहे, म्हणजे काय येणार ह्याच्यावरून? आर एसी ग्रेटर दॅन आर डीसी. आणि हा काय असतो? आर एसी हा अराउंड 1.56 आर डीसी अशी व्हॅल्यू आहे त्याची. 1.6 किंवा 1.5 असं घेतात. ओके. तुम्ही कॉलेजमध्ये असताना प्रॅक्टिकल करताना ह्या व्हॅल्यू एक दोनदा घेतल्या असतील बघा. तुमच्या सरांनी पण तुम्हाला सांगितलं असेल की एसी रेजिस्टन्स जिथं मोजायचा असतो, किंवा आपण जे वाइंडिंग रेजिस्टन्स मेजर करतो ट्रान्सफॉर्मर मध्ये किंवा मोटर मध्ये, एसी मोटर मध्ये, इंडक्शन मोटर मध्ये वाइंडिंग रेजिस्टन्स मेजर करतो, त्यावेळी आपण डीसी व्हॅल्यू मेजर करतो आणि त्यानंतर एसी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला हे करतोय. ओके. ते का करतोय? तर बिकॉज ऑफ स्किन इफेक्ट. ते करायला लागतं. त्यावेळी तुम्हाला सांगितलं नाही कॉलेजमध्ये? सांगितलं असेल. ठीक आहे, सांगितलं असेल. ठीक आहे. तर त्याचं रिझन असं स्किन इफेक्ट, ते आपण मल्टिप्लिकेशन करतो ते. आता बघा इथं काय झालंय, हा रेजिस्टन्स त्यांना वाढतोय. लक्षात आलं? आता ह्याच्या पुढंच म्हणजे एक गोष्ट नोट करून ठेवायचं, काय झालंय? बिकॉज ऑफ स्किन इफेक्ट त्याचा जो एरिया आहे ना, क्रॉस सेक्शन एरिया, तो कमी झालाय. क्रॉस सेक्शन एरिया कंडक्टरचा जो ऍक्च्युअल करंट फ्लो होण्यासाठी जो युटिलाइज होत होता, तो कमी झालाय. डीसी साठी बघा सगळा क्रॉस सेक्शन एरिया युटिलाइज होतोय, पण एसी साठी कमी होतो. ही गोष्ट डोक्यात ठेवा, पुढे एक पॉइंट येणार आहे त्या रिलेटेड. हा आता पुढचा पॉइंट बघायचा आपल्याला, करोना लॉस. तर करोना लॉस काय आहे बघा, ही इमेजेस दिसतात तुमच्या समोर. ओके. हे असं ब्लूइश ग्लो, त्याच्या भोवती असे स्पॉट, असे ग्लो, हिसिंग साऊंड असे येतात. हे बघा इथं म्हटले, काय म्हणले? इफेक्ट्स ऑफ करोना लॉस. पॉवर लॉस पहिला इफेक्ट. करोना लॉस म्हणजे हा पॉवर लॉस आहे. थोड्या अमाऊंट मध्ये रिअल पॉवर लॉस पण होतोय तिथं. त्यानं काय होतं? रेडिओ इंटरफरन्स. म्हणजे जर एखादं, आता तर बंद झालं ते ऑलमोस्ट, ज्या कम्युनिकेशन लाईन्स ज्या आपण पहिलं ट्रान्सफर करत होतो, टेलिफोन लाईन्स, त्या जर आपल्या ट्रान्समिशन टॉवरच्या जवळनं गेलेल्या असतील, तर त्या लाईन मध्ये इंटरफरन्स यायचा. ठीक आहे. ते बिकॉज ऑफ काय होतं? करोना लॉस, बिकॉज ऑफ करोना इफेक्ट. त्यानंतर बघा,
काय पुढं ऑडिबल नॉईज म्हणजे हिसिंग साऊंड येतो, हिसिंग असं ट्रान्समिशन लाईनच्या खालनं गेला तर तो येतो बघा तो साऊंड. दॅट इज बिकॉज ऑफ कर्नल लॉस. आणि जेवढी एनर्जी ती खर्च होणार आहे त्या साऊंड मध्ये, त्या ब्ल्यूइश ग्लो मध्ये, ठीक आहे, हे सगळं लॉस आहे. हा सगळा लॉस आहे. जेवढी एनर्जी स्पेंड केली जाणार आहे तो सगळा एनर्जीचा लॉस आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतंय, हा ओझोन फॉर्मेशन एक होते. ठीक आहे, ज्यावेळी म्हणजे कसं होतंय ते ऍक्च्युली हाय व्होल्टेज लाईन असते, त्याच्या भोवती व्होल्टेज ग्रेडियंट तयार होते. म्हणजे बघा ही लाईन आहे, ही हाय व्होल्टेज लाईन आहे. ह्याच्या भोवती ना जे पार्टिकल्स असतात, मॉलिक्युल्स असतात, एअर पार्टिकल, मॉलिक्युल, डस्ट पार्टिकल, ते काय होतात, आयोनाइज होतात. ते आयोनाइज होतात. आयोनाइज होतात म्हणजे काय होते, त्याच्यातला जो इलेक्ट्रॉन आहे तो काढून घेतला जातोय. आता तो काढून घेतला गेलाय, समजा त्याच्या भोवती जर ऑक्सिजन मॉलिक्युल असेल, ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन काढून घेतला जातोय आणि तो काय होतोय, एक ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन काढून घेतला तर तो बाउंड होतोय दुसऱ्या ऑक्सिजनच्या मॉलिक्युल बरोबर. ठीक आहे, आणि त्याच्यातनं हा याच्याबरोबर बाउंड झाला तर याच्यातनं बघा काय O3 मॉलिक्युल फॉर्मेशन होते, ओझोन फॉर्मेशन होत आहे त्याच्यातनं. ठीक आहे, आता हा ओझोन जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत चांगला आहे. तो खाली जर यायला आला तर ते आपल्यासाठी चांगलं नाही ते. ठीक आहे, जो आपल्या पृथ्वीच्या भोवती आहे ना, त्यानं कवच तयार केले, तिथंच चांगलं आहे, तो तिथे गेला तर. ठीक आहे, आता बघा हे कळालं तुम्हाला, हे असं दिसतंय, हे जे इमेजेस आहेत ना हे ऍक्च्युअल इमेजेस आहेत बघा. ओझोन फॉर्मेशन ऍक्च्युअली असं दिसतं. आता हे कमी करायचं असेल तर बघा इथं 2 पॉइंट आलेत. हा, रिडक्शन इन कर्नल लॉस. जर कर्नल लॉस जर रिड्यूस करायचं असेल तर काय काय पॉइंट आहेत त्यात, इन्क्रीज डायमीटर ऑफ कंडक्टर. ठीक आहे, डायमीटर वाढवा. दुसरं काय करणार, स्पेसिंग बिटवीन कंडक्टर वाढवा. त्यानंतर बंडल कंडक्टर, एक पुढचा पॉइंट काय, बंडल कंडक्टर. आणि नंतर स्मूथ सरफेस, कंडक्टरचा सरफेस स्मूथ ठेवायचं. आता सरफेस स्मूथ ठेवणं तर डिफिकल्ट आहे, कारण ते आपले कंडक्टर हे असे असतात, ट्विस्ट केलेले असतात ते. ठीक आहे, थ्रेडिंग प्रोसेस असते त्याची. ठीक आहे, तर ते सरफेस स्मूथ करणं तर अवघड आहे. मग तो तर झाला, मग आपल्या हातात हाय काय बघा, एक पॉइंट आहे त्यात, इन्क्रीज कंडक्टर डायमीटर आणि यूज बंडल कंडक्टर्स. तर हे करू शकतो आपण. तर डायमीटर, कंडक्टरचा डायमीटर जो वाढवतो ना आपण, तो डायरेक्ट डायमीटर नाही वाढवत, तर ती ऍक्च्युली पुढची प्रोसेस आहे. पुढचा पॉइंट काय आपला, बंडल कंडक्टर्स, म्हणजे जो हा लॉस आहे कर्नल लॉस. आणि कर्नल लॉस अराउंड 260 केव्ही, 270 केव्हीच्या वर जास्त इफेक्टिव्हली वाढायला लागतं. ठीक आहे, आपण सुरुवातीला बघितलं बघा शिकताना एक गोष्ट, काय फिडरचं जे सिलेक्शन असतं ते 220 केव्हीच्या अबव काय करतो आपण, कर्नल लॉस वर सिलेक्शन असतं त्याचं. ठीक आहे, बघितलं ना, तू पॉइंट लिहिलाय आपण. हा, सिलेक्शन बेस्ड ऑन कर्नल लॉस. काय होतं, कर्नल लॉस 220 केव्हीच्या वर वाढायला लागतो, इफेक्टिव्हली 270 केव्हीच्या वर वाढायला लागतो. मग 270 केव्हीच्या वर ज्यावेळी व्होल्टेज जाते त्यावेळी आपण सिरियसली त्याचा विचार करायला लागतोय, आणि त्यावेळी आपण कुठं जातोय, बंडल कंडक्टर्स कडे जातोय. तर बंडल कंडक्टर्स काय, तर बघा, तर बंडल कंडक्टर्स म्हणजे काय, एक हा जो कंडक्टर आहे, एक सिंगल कंडक्टर आहे, हा सिंगल कंडक्टर आहे. या सिंगल कंडक्टरला छोट्या छोट्या कंडक्टर्स मध्ये डिवाइड करायचं, असं छोट्या छोट्या कंडक्टर्स मध्ये डिवाइड करायचं. कंडिशन काय, हे जेवढे ह्यांचे क्रॉस सेक्शन एरिया आहेत, ए किंवा A1 म्हणू, A2, A3, A4, A5,
A6 आणि हा कॅपिटल ए, यांचा क्रॉस सेक्शन एरिया सगळ्यांचा सेम असला पाहिजे. म्हणजे A इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 प्लस A6. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे आपण काय केलं, याला एक जो कंडक्टर येणार होता, म्हणजे समजा आर फेज साठी हा कंडक्टर ची साईज येणार होती, करंट रेटिंग जेवढा ठरवला आपण, त्याचा करंट रेटिंग कशावर डिपेंड येतं, क्रॉस सेक्शन एरियावर, बरोबर. म्हणजे जे आपल्या कंडक्टर मधून करंट फ्लो होणार आहे, तो करंट जर मला ए टू बी पॉईंट पास करायचा असेल, तर मी सगळ्यात पहिला काय विचार करणार, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर. करंट जास्त तर क्रॉस सेक्शन एरिया जास्त. ठीक आहे, मग समजा आर फेज मध्ये एवढा क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला मिळालाय कॅल्क्युलेशन मध्ये. ओके, पण एका सर्टन लिमिटच्या वर आपण त्याचं डायमीटर पण वाढवू शकत नाही. आणि आता बघितलं, कोरोना लॉस एलिमिनेट करायला काय म्हटलं त्यांनी, डायमीटर जास्त पाहिजे. मग काय करतो आपण, फिक्टिशियस डायमीटर किंवा इमॅजिनरी डायमीटर त्याचा वाढवतो. म्हणजे डायरेक्ट डायमीटर नाही वाढवत त्याचा. आपण काय करतोय, हे छोटे छोटे कंडक्टर्स असे तयार करतोय, जेणेकरून या सगळ्यांचा मिळून क्रॉस सेक्शन एरिया हा याच्या बरोबर होईल. आणि ते लांब 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 ठेवतो. ते कसे ठेवतोय, हे असे ठेवतोय बघा. हे तुम्ही कधी तर गेला असेल, ट्रान्समिशन लाईन जर बघितली असेल, तर असे कंडक्टर्स दिसते ते. ठीक आहे, म्हणजे एक तर तुम्हाला असे डबल कंडक्टर दिसणार, असे तर दिसतात. ओके, किंवा असे दिसतात. ओके, क्वाड कंडक्टर सेट म्हणते त्याला, किंवा तुम्हाला असे दिसतात हेक्सागोनल शेप मध्ये असं. आणि हे सगळे असे एका रिंग न जॉईन केलेले असतात, आणि पूर्ण तसं एका फेजला हे सगळे कंडक्टर दिलेले असतात. ठीक आहे, लक्षात आलं. आता त्यानं होतं काय बघा, मेन पहिला पॉईंट काय झाला, की आपण काय केलं, एका कंडक्टर मध्ये हे सब कंडक्टर्स, याला काय म्हणले, सब कंडक्टर्स. सब कंडक्टर्स हे असे केले. ओके, हे लक्षात आलं. आता बघा पुढचा पॉइंट आता कुठला डिस्कस करूया. हा, तर ह्याच्यात एक महत्वाचा पॉइंट आहे, ज्यावेळी आपण सब कंडक्टर्स किंवा हे बंडल कंडक्टर सिस्टम कडे जातोय, कधी जातोय हे पण लक्षात ठेवा. अबोव 270 केव्ही, अबोव 270 केव्ही म्हणजे आपले व्होल्टेज लेवल कुठले कुठले आहेत, मिनिमम टू मॅक्सिमम जावा. 11 केव्ही, 33 केव्ही, 66 केव्ही, 110 केव्ही, 132 केव्ही, 220 केव्ही. व्होल्टेज लेवल लक्षात आले ना, इथं एवढेच व्होल्टेज लेवल आहे, त्याच्यामधले व्होल्टेज लेवल नाही. हा, ठीक आहे. 220 केव्ही, त्याच्यावर 400 केव्ही, त्याच्यावर 765 केव्ही. करेक्ट, लक्षात आलं. कुठले कुठले परत एकदा सांगा बरं. लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज जावा. पहिला 230 व्होल्ट, त्याच्या आधी पण 230 व्होल्ट, 400 व्होल्ट, 11 केव्ही, 33 केव्ही, 66 केव्ही, 110 केव्ही, 132 केव्ही, पुढं 220 केव्ही, 400 केव्ही, 765 केव्ही. म्हणजे तुम्हाला बंडल कंडक्टर्स कुठे दिसणार आहेत, अबाउट 270 म्हणजे कोणत्या व्होल्टेज रेंज, 400 केव्ही किंवा 765 केव्ही. म्हणजे समजा जिथं बंडल कंडक्टर्स दिसतील, तर तुम्हाला ते लाईन पण आयडेंटिफाय करता येईल, बाबा ही 400 केव्हीची लाईन आहे किंवा 765 केव्हीची लाईन आहे. जर टॉवरची हाईट पण जास्त दिसली तुम्हाला, टॉवरची हाईट 765 केव्हीची जास्त असते, त्याचा बेस पण मोठा असतोय आणि त्याचं स्पेसिंग पण मोठं असते. ठीक आहे, 765 केव्ही आपल्या इथे जर अजून आलं नाही, जत साईडला गेला तर तुम्ही काम चाललंय तिकडे 765 केव्ही अदानीची लाईन आले. ठीक आहे, माहिती आहे. येस, कॉलेज घेऊन गेलो होतो, फिरायला गेलो होतो. ओके ओके, ठीक. तिकडं कधी तर म्हणजे बघा तिथं,
तर तिथं 765 kV ची लाईन यायला लागली. ठीक आहे. अदानी. ओके, लवकरात लवकर या गव्हर्नमेंट मध्ये, नाहीतर मग त्याने घेतलं की मग परत अवघड जाईल, परत येता येणार नाही म्हणून नंतर. ठीक आहे. तर त्याचं टॉवर हाईट मोठी असते आणि त्याचं कंडक्टर्स पण मोठे असतात ते. आता ह्याच्यात बघा दोन गोष्टी येतात त्यात महत्वाच्या. एक असतं ह्या कंडक्टरचं डायमीटर, कंडक्टरची रेडियस. एक काय असते या कंडक्टरची रेडियस. दुसरं काय असतं, ह्या कंडक्टर म्हणजे ही सिंगल फेज आहे बरोबर. आता समजा ही आर फेज आहे, ही वाय फेज आहे, ही बी फेज आहे. बी फेज साठी 3 कंडक्टर दाखवलेले आहेत. ठीक आहे, 3 कंडक्टर दाखवलेले आहेत. तर 3 कंडक्टर जे दाखवले आहेत ह्याचं काय असतं, हे स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स म्हणायचं, त्याला एस म्हणायचं. एस म्हणजे हे जे आहे बघा, हे जे आहे ना, एस स्पेसिंग बिटवीन कंडक्टर. आणि दुसरं काय असतं, हे जे असतं ही रेडियस ऑफ कंडक्टर, आर. रेडियस ऑफ कंडक्टर आणि स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स. आणि दुसरं काय असते, स्पेसिंग बिटवीन फेजेस. आता बघा ही बी फेज आहे. ठीक आहे, हे डबल सर्किट लाईन आहे, इकडे एक सर्किट आहे, इकडे एक सर्किट आहे. आता बी फेज मध्ये आपल्याला काय बघायचंय, या बी आणि इकडच्या आर वाय बी मधलं हे डिस्टन्स. ठीक आहे, हे काय असते डी. हे काय असते डी, म्हणजे स्पेसिंग बिटवीन फेजेस. 3 गोष्टी बघितल्या आहेत महत्वाच्या कोणत्या. एक बघा रेडियस ऑफ कंडक्टर, त्यानंतर स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स आणि स्पेसिंग बिटवीन फेजेस. आता ज्यावेळी आपण बंडल कंडक्टर सिस्टमला जातोय त्यावेळी एक ऍझम्पशन असते बघा, आर रेडियस ऑफ कंडक्टर शुड बी मच लेसर दॅन स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स. ठीक आहे, आणि स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स मच लेसर दॅन स्पेसिंग बिटवीन फेजेस, सेपरेशन बिटवीन फेजेस. हे सगळ्यात महत्वाचं बंडल कंडक्टर्स मधलं ऍझम्पशन आहे. बंडल कंडक्टर्स मधलं ऍझम्पशन फार महत्वाचं ऍझम्पशन आहे. ओके, विदाउट दिस ऍझम्पशन पुढचे फॉर्म्युले तयार झालेले नाहीत. जे फॉर्म्युले तयार झाले त्याच्यात हे ह्याचा फार महत्वाचा रोल आहे. ओके, हे कळालं. बंडल कंडक्टर्स. आता बंडल कंडक्टर्स मुळे काय होते बघा, पहिला जे आपण एका कंडक्टरला एवढा क्रॉस सेक्शन एरिया देणार होतो त्याच्याऐवजी आपण काय केले, सब कंडक्टर्स तयार केले. असे सब कंडक्टर्स तयार केले. ठीक आहे, आता ह्या सब कंडक्टर्स मुळे काय होते, जी याची इफेक्टिव्ह रेडियस असते ना, म्हणजे ह्याची इफेक्टिव्ह रेडियस एवढी होती पहिला ही आर. आता ह्याची इफेक्टिव्ह रेडियस बघा, थोडस मी इथं मला जवळ जवळ दाखवले, हे याच्यापेक्षा लांब असते ऍक्च्युली, कारण वरचा ऍझम्पशन बघितलं ना आपण. जर ऍक्च्युली तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर ते एवढं लांब येते. हे काय, हे S1, हे S2. समज काय काय म्हणलं, डी कसं एकाच फेज मध्ये बघायला लावलं ना आपण, दुसरी फेज घेतलीच नाही अजून, एकाच फेज मध्ये बघायला लावलं. म्हणजे मला काय सांगायचंय, हे एक सेपरेशन आहे आणि हे एक सगळ्यात मोठं सेपरेशन आहे, असे सेपरेशन आहे. ओके, तर हे काय झालं आपलं, हे स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स, सब कंडक्टर्स, स्पेसिंग बिटवीन सब कंडक्टर्स. आणि याच्यात ही एस ची व्हॅल्यू मच ग्रेटर दॅन आर किंवा डी, मच ग्रेटर दॅन आर किंवा डी. ठीक आहे, डी म्हणजे मला डायमीटर म्हणायचं होतं, परत ते लक्षात आलं. तर हे असं करतो आपण. आता हे होतं काय बघा,
जी इफेक्टिव्ह रेडियस आहे, म्हणजे मी जर ह्याला एकत्र करायचं म्हणलं तर बघा ह्याची इफेक्टिव्ह रेडियस एवढी झाली मोठी, रेडियस वाढली. ओके, हा त्याच्यामुळे काय झालं, कर्नल लॉस कमी झाला, कर्नल लॉस कमी झाला. आता अजून काय होतंय, फील्ड इंटेन्सिटी बघा, फील्ड इंटेन्सिटी ज्यावेळी हे आपण असं करतोय ह्यालाच आपण काय म्हणतो, बंडलिंग ऑफ कंडक्टर. हे जे आहे ना ह्यालाच आपण काय म्हणतो, बंडलिंग ऑफ कंडक्टर. एका फेजला डिफरंट डिफरंट सब कंडक्टर्स दिलेत आपण. ओके, तर ह्यानं काय होतं, फील्ड इंटेन्सिटी कमी होते. मग फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा, व्ही अपॉन जीएमआर. आता हे आपण बघू पुढं, एल एन फील्ड इंटेन्सिटी, फील्ड इंटेन्सिटी जीएमआर, सॉरी काय, व्ही अपॉन जीएमआर एल एन जीएमडी अपॉन जीएमआर. ओके, जीएमआर म्हणजे काय, जॉमेट्रिक मीन रेडियस. जॉमेट्रिक मीन रेडियस म्हणजे त्यांचं सब कंडक्टर्स मधलं म्युच्युअल डिस्टन्स त्यांचं. ठीक आहे, आता बघा फील्ड इंटेन्सिटी, तुम्ही जीएमआर वाढवल्या, इथं एका फेज मधले जे सब कंडक्टर्स आहेत त्यांच्यातलं डिस्टन्स वाढवलंय, त्यामुळे इफेक्टिव्ह जीएमआर वाढली, रेडियस वाढली त्याची. आता जीएमआर तुम्ही रेडियस म्हणून बघा याच्याकडे, आता अजून जीएमआर पाहिजे काय जीएमआर नक्की, पण ह्याच्याकडे रेडियस म्हणून बघा, आता फक्त रेडियस आहे आणि इथं फक्त रेडियस आहे. आता बघा रेडियस वाढली, ह्याच्यात इफेक्टिव्ह रेडियस वाढल्या, ही रेडियस वाढली की हा फॅक्टर काय झाला, कमी झाला, हा फॅक्टर कमी झाला, इथं वाढल्या हा, तर ओव्हरऑल रेशो कमी झाला. आता इथं हा जो फॅक्टर कमी झालाय ह्याचं प्रमाण फार कमी असं, कारण एल एन आहे ना, नॅचरल लॉग आहे तिथं, नॅचरल लॉग मध्ये लई चेंजेस होत नाहीत, हा फॅक्टर जर चेंज झाला तर. मग सगळ्यात जास्त डिपेंड कशावर आहे, जीएमआर ह्यावर डिपेंड आहे. आता समजा जीएमआर वाढलाय, जीएमआर वाढला तर ओव्हरऑल फील्ड इंटेन्सिटी कमी होते, ओव्हरऑल फील्ड इंटेन्सिटी कमी होते. ठीक आहे, तर हे असं आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉइंट काय आहे, हा पहिला पॉइंट, फील्ड इंटेन्सिटी विल रिड्यूस, बंडल कंडक्टर्स ऍडव्हान्टेजेस, त्यातलं हे पहिलं ऍडव्हान्टेज. दुसरं ऍडव्हान्टेज बघ यातलं, दुसरं ऍडव्हान्टेज काय, क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज इन्क्रीजेस, क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज इन्क्रीजेस. आता क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज काय आहे बघा, त्याचा फॉर्म्युला जर बघायचं म्हणलं, क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज आर एल एन के इंटू आर एल एन डी बाय आर. ओके, हा त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे. डी आता माग आपण काय लिहिलं, डी म्हणजे स्पेस, हा डायमीटर नाही बरं का, मग ह्याला हा मिनिट. ठीक आहे, किंवा जर कन्फ्युजन व्हायला लागले इथं तर नंतर त्याला आपण जीएमडी म्हणू. जीएमडी काय आहे ते पुढे बघू आपण, ते एक फॅक्टर आहे त्याच्याकडे आता लक्ष द्यायचं नाही, पुढे झाल्यावर बघू आपण ते काय. ओके, तर बघा आता मी तुम्हाला काय म्हणलं, ह्या एलएनच्या ह्या फॅक्टरकडे लई लक्ष देऊ नका, हा फॅक्टर लई चेंज होत नाही, म्हणजे जरी इतर रेडियस मध्ये ह्या चेंजेस झाला तर लई काय फरक पडत नाही. तुम्ही इथं बघा, क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. आता जर रेडियस वाढली तर क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज वाढते. आता ते काय आहे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज, फॉर्म्युला नंतर कळाला आम्हाला की रेडियस बंडल कंडक्टर्स मध्ये वाढले आणि क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज वाढते.
आता क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज म्हणजे काय बघा, कोरोना लॉस मध्ये जे आपण त्याच्या भोवती जो ग्लो बघितला, ठीक आहे, तो कशामुळे येतो? बिकॉज ऑफ एअर आयोनायझेशन, किंवा त्याच्या भोवतीचं जे मीडियम आहे, त्या कंडक्टरच्या भोवतीचं जे मीडियम आहे ते आयोनाइज होते. एअर पार्टिकल्स आहेत तिथं, डस्ट पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, ऍटमॉस्फेरिक एअर आहे तिथं, ती आयोनाइज होते. ती आयोनाइज ज्या पॉइंट पासून व्हायला चालू होते, दॅट इज क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. ज्या व्होल्टेज पासून व्हायला चालू होते, ज्या व्होल्टेज लेवल पासून व्हायला चालू होते, दॅट इज क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, त्याचा अर्थ काय. तुम्ही बघा, एअर ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे माहिती आहे? एअर ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे एअर किती व्होल्टेजला ब्रेकडाऊन होते, दॅट इज 33 केव्ही. 33 केव्ही किंवा 30 केव्ही म्हणा, आरएमएस व्हॅल्यू आहे काही. फेज टू न्यूट्रलची ते तुम्ही 33 केव्ही नाही तर लाईन व्होल्टेजला तुम्ही रिलेट कराल, ते व्होल्टेज लेवल एक सांगितले ना. पण समजून घ्या, ही 30 केव्ही एवढं एअर ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. म्हणजे काय, दोन इलेक्ट्रोड आहेत, या दोन इलेक्ट्रोड मध्ये तुम्ही जर 33 केव्ही आणलं आणि सेपरेशन किती पाहिजे, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर पाहिजे, आणि तुम्ही या दोन इलेक्ट्रोड मध्ये 33 केव्ही जर दिलं तर यातनं करंट फ्लो व्हायला चालू होते. ठीक आहे, हे बेसिक, दॅट इज एअर ब्रेकडाऊन स्ट्रेंथ. म्हणजे 33 केव्हीच्या वर जर पर सेंटीमीटर व्होल्टेज गेलं तर एअर ब्रेकडाऊन होऊन त्यातनं करंट फ्लो व्हायला चालू होते. बघा आता मला सांगा, ह्याचं जर थोडस आपण प्रॅक्टिकली ऑब्झर्वेशन बघितलं तर कसं असतं. समजा हे दोन इलेक्ट्रोड आहेत, यांच्या भोवती एअर आहे, तर ज्यावेळी आपण 20 केव्ही पर्यंत जातोय, 20 केव्ही पर सेंटीमीटर, 20 केव्ही पर सेंटीमीटरला जातोय, त्यावेळी त्याच्या भोवती काय व्हायला चालू होते, त्याच्या भोवती एअर आयोनाइज व्हायला चालू होते. म्हणजे कंडक्टिंग पार्टिकल्सचे चॅनल फॉर्म व्हायला चालू होते त्या दोन इलेक्ट्रोडच्या भोवती. म्हणजे समजा हे दोन इलेक्ट्रोड आहेत असे, यांच्या भोवती आयोनाइज पार्टिकल्सचे चॅनल तयार व्हायला चालू होते. आता हे दोन्ही साईडला होणार आहे, दोन्ही साईडला हे वाढत 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 जाणार. जर जसं वाढत वाढत जाणार आणि पूर्ण ह्या इलेक्ट्रोड पासून ह्या इलेक्ट्रोड पर्यंत चॅनल त्याला मिळालं तर ते ब्रेकडाऊन होते, संपलं, करंट फ्लो व्हायला चालू होणार. ज्या व्होल्टेजच्या पॉइंट पासून ते चॅनल फॉर्म व्हायला चालू होणार आहे ना, दॅट इज क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज, दॅट इज क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. आता काय होतंय, करोनाच्या बाबतीत जिथं आपण करोना ऑब्झर्व करतोय तिथं अजून एक फिनॉमिना, म्हणजे अजून एक कन्सेप्ट येते, व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. म्हणजे करोनाचं कसं असतंय, समजा लाईन आहे, एक लाईन आहे, एक लाईन मध्ये आणि त्याच्या दुसऱ्या लाईन मध्ये सेपरेशन भरपूर आहे ना, जे इन टर्म्स ऑफ मीटर असते, ते 10 मीटर 15 मीटर एवढं सेपरेशन असतं ते. ठीक आहे, 15 मीटर म्हणजे तुम्ही अंदाज घ्या 30 फूट अंतर मोठं असते ते. कधी तर टॉवरच्या खाली जाऊन उभं राहा, आर फेज एका साईडला असेल आणि वाय फेज एका साईडला असेल, तर सेपरेशन बघा केवढं असते. आर्म्स आणि बाहेर असतात त्याचे क्रॉस आर्म, सेपरेशन जास्त असते, 10-15 फुटाच्या आसपास, 10-15 मीटरच्या आसपास असते. तर त्यावेळी काय होते, हे जे कंडक्टर आहेत, ह्या कंडक्टरच्या भोवती आता एक ब्लूइश ग्लो दिसायला लागतो. व्होल्टेज वाढत 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 जाते, ब्लूइश ग्लो. ज्या पॉइंट पासून तो ब्लूइश ग्लो दिसायला चालू होते, दॅट इज व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. दोन पॉइंट आहेत. आपला स्टडी क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज पर्यंत आहे. व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज तुम्ही जर ईएससी ची वगैरे प्रिपरेशन करणार असाल, यूपीएससी ची, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, किंवा जर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस जर करणार असाल आणि ऑप्शनल जर
इंजिनिअरिंग ठेवला, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ठेवला, त्यात हे करायला लागते. एवढं सगळं डिटेलमध्ये करायला लागतं. समजलंय? तर हे व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज, जिथं आपल्याला ते डोळ्यानं ब्लूइश ग्लो दिसायला चालू होतोय तो. ओके. आणि दुसरी काय, व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. आता दुसरं काय, क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. आपण क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज पर्यंत थांबलो. क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज कळालं तुम्हाला? म्हणजे इथं तर एअर ब्रेकडाऊन होणार आहे, पण ह्याच्या आधीचं जे व्होल्टेज येते हे क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. आता ह्याच गोष्टीमध्ये जर मला अजून डिटेलमध्ये जायचं असेल तर क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेजच्या पेक्षा जास्त असतं हे व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. आणि व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज पेक्षा जास्त असते हे एअर ब्रेकडाऊन व्होल्टेज, जे ऍक्च्युअली एअर ब्रेकडाऊन होते त्यावेळी. समजलं या गोष्टी? हा. क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज त्यावेळी एअर आयोनाइज व्हायला चालू होणार. व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज, आता आयोनाइज झालेली एअर आपल्याला दिसायला चालू होणार. आता ते एअरच्या बाबतीत जर तुम्ही एक्सपेरिमेंट करायला लागला तर तिथं आपल्याला फार दिसत नाही, ते फार झूम करून बघायला लागते, प्रॉपर इक्विपमेंटनं बघायला लागतं आपल्याला. पण ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत इझिली आपण ऑब्झर्व करू शकतो. त्याचे एक्सपेरिमेंट होते बरं का लॅबमध्ये, ट्रान्समिशन लाईन रिलेटेड एक्सपेरिमेंट होतात, भरपूर टेस्टिंग असतं त्याचं. लॅबमध्ये सिम्युलेट केलं जाते सगळ्या कंडिशन. ह्या वेदर आणि फॉगी कंडिशन मध्ये हे तर जास्त दिसतं आपल्याला, म्हणजे हे व्होल्टेज कमी होते, कमी व्होल्टेजला आपल्याला कोरोना दिसायला चालू होते वेदर आणि फॉगी कंडिशन मध्ये. हे पण सिम्युलेट केलं जाते लॅबमध्ये. तर हे झालं व्हिज्युअल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. आणि त्यानंतर एअर ब्रेकडाऊन व्होल्टेज. ठीक आहे, यस. ओके. आता ह्यानं काय झालं बघा, क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यू वाढल्या, तर बिकॉज ऑफ जे म्युच्युअल डिस्टन्स आहे त्याचं वाढलं. ठीक आहे, सब कंडक्टर्स मुळे क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यू वाढली. आता बघा, क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज 20 केव्ही आले. 20 केव्हीलाच माझी एअर आयोनाइज व्हायला लागल्या, तर मी रेडियस वाढवली तर ती आयोनाइज किती होणार आहे, 25 केव्हीला होणार आहे. फायदा आहे मला. समजलं? माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे ती, म्हणून आपण बंडल कंडक्टर्सला जातो. समजलं? हे दुसरं. तिसरं बघा, तिसरा पॉइंट आहे त्यातला, काय होतंय बंडल कंडक्टर्स मुळे सेल्फ इंडक्टन्स ऑफ लाईन, ट्रान्समिशन लाईन डिक्रीजेस, किंवा इंडक्टन्स म्हणून, मला आता लई कन्फ्युज करत नाही, इंडक्टन्स म्हणूया. इंडक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन रिड्युसेस. ठीक आहे. 4 कॅपॅसिटन्स इन्क्रीजेस. कॅपॅसिटन्स इन्क्रीजेस. आता ह्यानं काय झालं बघा, 5 कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स किंवा सर्ज इम्पिडन्स म्हणून आपण, सर्ज इम्पिडन्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स झेडसी झेडएस. हा काय होतोय, हा असतो √L/C. आता हा काय झाला सांगा, काय झालं, जर इंडक्टन्स कमी झाला, कॅपॅसिटन्स वाढला, तर झेडसी काय होतंय, रिड्यूस होतोय. आणि झेडसी जर रिड्यूस झाला तर ह्याच्यामुळं सर्ज इम्पिडन्स लोडिंग V²/ZC इन्क्रीजेस. आता हे काय असते सर्ज इम्पिडन्स लोडिंग म्हणजे काय, सर्ज इम्पिडन्स लोडिंग म्हणजे ट्रान्समिशन लाईनचं नॅचरल लोडिंग. नॅचरल लोडिंग म्हणजे ट्रान्समिशन लाईन कितीपर्यंत लोड नॅचरली हँडल करू शकणार आहे, किती MW मेगावॅट लोड हा नॅचरली हँडल करू शकणार आहे. ठीक आहे, विदाउट ओव्हरलोडिंग, विदाउट अंडरलोडिंग असं आहे. कारण त्यात पण आपल्याला पुढे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. जर ट्रान्समिशन लाईन मी ओव्हरलोड केली जास्त, म्हणजे त्याच्यावर जर मी जास्त लोड टाकला, आता समजा ते पण सांग, सर्ज इम्पिडन्स लोडिंगची व्हॅल्यू आली समजा 50 मेगावॅट फॉर एक्झाम्पल, म्हणजे याचा अर्थ काय, ते ट्रान्समिशन लाईन वरून 50 मेगावॅट मी इफेक्टिव्हली पॉवर ट्रान्समिट करू शकणार आहे. आता इफेक्टिव्हलीचा अर्थ काय, तर 50 मेगावॅटच्या वर जर पॉवर
ट्रान्समिट करायला लागलो मी, तर ट्रान्समिशन लाईनला रिएक्टिव्ह पॉवरची गरज लागते. तुम्हाला एक्स्ट्रा रिएक्टिव्ह पॉवर द्यायला लागते त्याला, ट्रान्समिशन लाईनला. आणि जर 50 मेगावॅटच्या खाली तुम्ही जर त्याला पॉवर ट्रान्समिट करायला लागला, तर ती ट्रान्समिशन लाईन रिएक्टिव्ह पॉवर आपल्याला द्यायला लागते, सिस्टमला द्यायला लागते. ओके, लोडिंग लेस दॅन सर्ज इम्पिडन्स लोडिंग किंवा नॅचरल लोडिंग असं जर असेल तर ते आपल्याला रिएक्टिव्ह पॉवर द्यायला लागते. म्हणजे काय होतं, ट्रान्समिशन लाईन ऍक्ट ॲज अ कॅपॅसिटर. दॅट इज कॉल्ड फेरांटी इफेक्ट. ज्यावेळी ट्रान्समिशन लाईन लाईट लोडिंग कंडिशनला जाते ना, इट विल ऍक्ट ॲज अ कॅपॅसिटर, आणि तोच काय असतो, फेरांटी इफेक्ट. समजलं? तर हे नको आहे आपल्याला, दोन्ही पण असं. म्हणजे सिच्युएशन्स येतात आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी स्मार्टली हँडल करायच्या असतात. असं नाही की एकाच साईडला जायचं असं. कधी कधी ट्रान्समिशन लाईनला आपल्याला काय करायला लागतं, जाणून बुजून ओव्हरलोड करायला लागते. जाणून बुजून ओव्हरलोड केली की काय होते, त्यावेळी रिएक्टिव्ह पॉवर सिस्टम मधली ती ट्रान्समिशन लाईन घेत्या स्वतःसाठी, स्वतःच्या ऑपरेशनसाठी. मग समजा सिस्टम मध्ये रिएक्टिव्ह पॉवर जास्त झाली आणि मला आता रिएक्टिव्ह पॉवरचा दुसरा यूज करणारा सोर्स नाही, मग ट्रान्समिशन लाईनवर लोडिंग जास्त टाकतो आपण एखाद्या ट्रान्समिशन लाईनवर. मग ते लोडिंग जास्त झालं ट्रान्समिशन लाईनवर, तर काय होतं, तिकडे रिएक्टिव्ह पॉवर जास्त ओढली जाते. परत समजा मला असं करायचंय, ट्रान्समिशन लाईन मला कॅपॅसिटर म्हणून ऍक्ट करायचंय आणि मला रिएक्टिव्ह पॉवरची जास्त गरज आहे. दुसऱ्या ट्रान्समिशन लाईनला रिएक्टिव्ह पॉवरची गरज आहे, पण माझ्याकडे रिएक्टिव्ह पॉवरचा सोर्स नाही आहे, कोणता कॅपॅसिटर नाही. मग एका ट्रान्समिशन लाईनला काय करतात, लोडिंग कमी करतात, लाईट लोडिंग कंडिशनला नेतात. लाईट लोडिंग कंडिशनला नेले की ती कॅपॅसिटर म्हणून ऍक्ट होते, ती रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करते आता सिस्टमला. मग रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय केले काय होते, जी दुसरी ट्रान्समिशन लाईन आहे त्याला रिएक्टिव्ह पॉवरची गरज आहे, तिथं एक दुसरी ट्रान्समिशन लाईन रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करते. समजलं? असं. मग रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय केले काय होते, तिथलं व्होल्टेज प्रोफाईल बूस्ट होते, व्होल्टेज प्रोफाईल चांगलं होते. असं म्हणजे हे परमिटेशन कॉम्बिनेशन असतात त्याचे, आपल्याला हे खेळ खेळायला लागतात. ज्यावेळी तुम्ही ग्रीड मध्ये जाताय, ग्रीड स्टडी करायला लागतंय, त्यावेळी ह्या गोष्टी आवर्जून बघायला लागतात. ओके, यामध्ये आता पॉवर ग्रीड लई इफेक्टिव्हली काम करायला लागले, इफेक्टिव्हली स्टडी करायला लागले. स्टॅटकॉमचा यूज करणं, लाईनचं लोडिंग कंट्रोल करणं, लाईनचा इम्पिडन्स कंट्रोल करणं, इम्पिडन्स चेंज करणं. आता तर कसं असतं, लाईनचा इम्पिडन्स फिक्स व्हॅल्यू आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लाईनचा इम्पिडन्स चेंज करता येत नाही. पण विथ द हेल्प ऑफ स्टॅटकॉम तुम्ही ह्या गोष्टी चेंज करू शकताय. ओके, व्हेरी करू शकताय, त्याचा लाईनचा इम्पिडन्स कमी जास्त करू शकताय, आणि त्यांना लाईनचे लोडिंग फार चेंज होते, इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकतो आपण. म्हणजे एक लाईन समजा ऑफ अंडरलोड होत असेल तर त्याच्यावर लोडिंग देऊ शकतोय, एक लाईन ओव्हरलोड होत असेल तर त्यातलं लोडिंग काढून घेऊ शकतोय. हे पॉवर ग्रिड तर इफेक्टिव्हली काम करायला लागले त्यात. लक्षात आले हे? तर हे त्याचे फायदे आहेत, बंडल कंडक्टरचे हे फायदे आहेत. लक्षात आलं? आता अजून एक फायदा काय आहे बघा यातला, 7वा एक राहिला फक्त. करोना लॉस रिड्यूस झाला, हे नंतर करोना लॉस रिड्यूस होणार ना, करोना लॉस रिड्यूस होणार. करोना लॉस रिड्यूस झाला की इंटरफरन्स ऑफ कम्युनिकेशन लाईन्स, नियर बाय कम्युनिकेशन लाईन्स, ऑफ नियर बाय कम्युनिकेशन लाईन्स, तो पण रिड्यूस होतोय, तो पण रिड्यूस होतो. तर हे बंडल कंडक्टरचे फायदे आहेत एवढे. लक्षात आलं? आता बंडल कंडक्टर्स मध्ये अजून एक बघा पॉइंट कोणता आहे, जो आपण हा बघितला पहिल्यांदाच, हा याचा ए आहे, बरोबर. आणि मी काय केलं, हे 4 मध्ये रिड्यूस केलं. हे काय आहेत, सब कंडक्टर्स आहेत. सब कंडक्टर्स आहेत. आता सब कंडक्टर्स प्रत्येकाचा एरिया वेगवेगळा नसतोय, क्रॉस सेक्शन एरिया प्रत्येकाचा वेगवेगळा नसतो, सेम असतोय. ए ए ए आणि ए, क्रॉस सेक्शन एरिया सेम आहे. मग मी काय लिहिले याच्यावरून, ए इज इक्वल टू ए प्लस ए प्लस
ए प्लस ए काय झालं हे 4a. ह्यालाच आपण काय लिहू शकतो एन ए. एन म्हणजे नंबर ऑफ सब कंडक्टर्स. एन म्हणजे काय नंबर ऑफ सब कंडक्टर्स. नंबर ऑफ सब कंडक्टर्स. ठीक आहे. मग बघा आपल्याला त्याचं इक्वेशन लिहायचं असते पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू एन इंटू पाय आर स्क्वेअर. पाय पाय कॅन्सल झाला हा. कॅपिटल आर इज इक्वल टू अंडर रूट एन आर. ओके. किंवा स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर बाय रूट एन. जे सब कंडक्टर्स असणार आहेत ते सब कंडक्टरची रेडियस तुम्ही कशी ठरवणार तर त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. रेडियस ऑफ सब कंडक्टर्स हे काय रेडियस ऑफ सब कंडक्टर्स. रेडियस ऑफ सब कंडक्टर्स. ठीक आहे. तर ह्याच्यावर एक दोन क्वेश्चन येऊन गेलेले आहेत आधी. या पॉइंटवर सोपं पॉइंट आहे काय फक्त एरिया इक्वेट करायचं त्याचा. लक्षात आलं एरिया इक्वेट करायचं. ओके. कळाला हा पॉइंट तुम्हाला सब कंडक्टर्स काय असते ते. ओके. फील्ड इंटेन्सिटी. येस फील्ड इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल अराउंड कंडक्टर म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. कंडक्टर असतो ना याच्या सरफेसवर इथं फील्ड इंटेन्सिटी जास्त असते म्हणजे व्होल्टेज पर युनिट लेंथ असं समजा एकदम सोप्या भाषेत. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व्होल्टेज पर युनिट लेंथ म्हणजे व्होल्टेज पर सेंटीमीटर. व्होल्टेज पर सेंटीमीटर इथं जास्त असणार आहे. जसं आपण याच्यापासून बाहेर जाऊ लांब 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 इथं कमी असणार आहे. इथं फारच कमी असणार आहे. इथं जास्त असणार. इथं थोडस कमी इथं कमी असं. दॅट इज फील्ड इंटेन्सिटी किंवा व्होल्टेज ग्रेडियंट असं म्हणतात. व्होल्टेज ग्रेडियंट. लक्षात आलं. थ्रूआउट डिस्टन्स अराउंड कंडक्टर व्होल्टेज कमी 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 होत जाणार. ते किती पटीने कमी होणार कसं कमी होणार कोणत्या फॉर्म्युलाने कमी होणार तर ते हे फॉर्म्युले देतात. तर तुम्ही इथं फील्ड इंटेन्सिटी तुम्ही व्होल्टेज घ्या जे कंडक्टरचं व्होल्टेज आहे फिक्स आणि ह्या व्हॅल्यू टाकत जावा. तुम्हाला प्रत्येक पॉइंटला व्होल्टेज मिळणार आणि तुम्हाला लक्षात येते मग ते की जसं तुम्ही कंडक्टर पासून लांब 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 जाल तसं त्याचे व्होल्टेज कमी 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 होत जात तिथं. इट इज फील्ड इंटेन्सिटी किंवा फील्ड ग्रेडियंट. ओके. हा आता बघा आपल्याला एक पॉइंट बघायचा पुढचा जे मी हे शब्द वापरले आता डिस्कशन मध्ये GMR हे काय जॉमेट्रिक मीन रेडियस. जॉमेट्रिक मीन रेडियस. जॉमेट्रिक मीन रेडियस. आता ही काय आहे बघा GMR इज इक्वल टू 0.7788 इंटू R. R म्हणजे ऍक्च्युअल रेडियस ऑफ कंडक्टर. ऍक्च्युअल रेडियस ऑफ कंडक्टर. ओके. आणि यालाच कशाने नोटेशन देतात R डॅश. तर ह्याचा अर्थ काय ऍक्च्युअल रेडियस ऑफ कंडक्टर. बघा बिकॉज ऑफ स्किन इफेक्ट काय होते आपण बघितलं त्याची जे रेडियस आहे ती रेडियस अशी रिड्यूस होते. इफेक्टिव्ह रेडियस रिड्यूस होते आणि जसं आपण कोर मध्ये जाऊ तसं हे काय होते इथं तर करंट जास्त कॉन्सन्ट्रेट होते
पण असं नसतं बरं का, की इथंच करंट सगळ्याच्या सगळा कॉन्सन्ट्रेट झालाय, इथे एक लाईन आहे अशी, या लाईनच्या आत करंट आहे, याच्या बाहेर अजिबात करंट नाही, असं कधी होत नाही. दॅट इज ग्रॅज्युअल डिक्रीज इन करंट असतं. म्हणजे जसं सरफेस पासून आत 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 जाऊ तसं इथपर्यंत जाईपर्यंत करंट कमी 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 होत जातो. जास्त कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं सरफेसला. ओके, मग सगळं जर कॅल्क्युलेशन केलं, इफेक्टिव्हली जर बघितलं, तर त्याची रेडियस कुठपर्यंत रिड्यूस होते. जी त्याची त्या कंडक्टरची रेडियस आहे, ही जी रेडियस आहे, ठीक आहे, ही इफेक्टिव्ह रेडियस म्हणजे जर त्याची जॉमेट्रिक रेडियस आर असेल तर करंट फ्लो व्हायला इफेक्टिव्ह रेडियस काय येते तर आर डॅश येते. हे बाय कॅल्क्युलेशन झालेलं आहे. हे बाय कॅल्क्युलेशन केलं, बरंच त्याच्यात रिसर्च झालाय, बरंच अनालिसिस झालंय मोठं मोठं, आणि त्यावेळी हे निघून आलं आणि हा फॉर्म्युला निघून आलाय 0.7788. पण पुढे एक पॉइंट येतो आपल्या डिस्कशन मध्ये, एक छोटासा पॉइंट येतोय. त्या पॉइंट मध्ये तुम्हाला कळते की हे आर डॅश आलंय कुठून. मी तुम्हाला हिंट देतो त्यावेळी, ज्यावेळी हे पॉइंट येईल का नाही त्यावेळी ते आर डॅश कुठे येते कसं. आता कसं असतंय, बाय फॉर्म्युला काय काय गोष्टी येतात आणि बाय प्रॅक्टिकल अनालिसिस पण काय काय गोष्टी फाउंड आउट करतात, त्यांनी शोधतात. ज्यावेळी थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल मॅच होते ना, त्यावेळी ते थेरॉटिकल कन्सेप्ट त्या प्रॅक्टिकलला दिली जाते, जोडली जाते. त्याशिवाय असं डायरेक्ट जोडत नाही की आपण जे कॅल्क्युलेशन करतो, जे फॉर्म्युला बघतो, त्याच्यात प्रॅक्टिकल पण अनालिसिस असतं. ते पुढे तुम्हाला कळेल की हे कसं येते काय येते. तर आतापुरतं हे लक्षात घ्या, ही अशी एक फिक्टिशियस रेडियस आल्या, जॉमेट्रिक मीन रेडियस, जी इफेक्टिव्हली किंवा ऍक्च्युअल युज होतात करंट फ्लो होण्यासाठी. त्या कंडक्टर मधून ऍक्च्युअल करंट फ्लो होण्यासाठी युज होते, ही जीएमआर. ओके, त्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे, जीएमडी, जॉमेट्रिक मीन डिस्टन्स किंवा जॉमेट्रिक म्युच्युअल डिस्टन्स. जॉमेट्रिक म्युच्युअल डिस्टन्स, जॉमेट्रिक म्युच्युअल डिस्टन्स. ठीक आहे, आता हे काय आहे बघा, जॉमेट्रिक म्युच्युअल डिस्टन्स. तर हे एका एक्झाम्पलला समजून घेऊ आपण. ओके, आता बघा, एकच मिनिट. आता बघा, जॉमेट्रिक मीन डिस्टन्स. ठीक आहे, आता जॉमेट्रिक मीन डिस्टन्स म्हणजे समजा हे असे 3 फेज कंडक्टर्स आहेत, आर, वाय आणि बी, आर वाय बी, असे 3 कंडक्टर्स आहेत. तर ह्या 3 कंडक्टर्स मधलं जे मीन डिस्टन्स असते, हे दॅट इज कॉल्ड जीएमडी. 3 कंडक्टर्स आहेत हे, बरोबर. आता ते कसं बघा, कसं काढायचं. पहिला जीएमडी ऑफ आर घेऊ, जीएमडी ऑफ आर. ठीक आहे, काय काय असणार बघा, याच्या बरोबरचं डिस्टन्स हे, त्यानंतर याच्या बरोबरचं डिस्टन्स. मी एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, हे घेऊ एक्स, मग हे पण घेऊ, बरं हे घेऊ वाय, आणि हे घेऊ झेड. ठीक, कळालं. तिन्ही वेगवेगळे असू शकतात. आरचं वाय बरोबरचं डिस्टन्स काय येणार, एक्स. आरचं बी बरोबरचं डिस्टन्स काय येणार, हा, आरचं बी बरोबरचं झेड. हे 2 डिस्टन्स आले. याचा जॉमेट्रिक मीन घ्यायचा. जॉमेट्रिक मीन काय असतो, रेस टू 1/2 अंडर रूट घ्यायचं. ठीक आहे, जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला हा. जर 2 नंबर्स असतील तर 1/2, 3 नंबर्स असतील तर 1/3, 4 नंबर्स असतील तर 1/4. ठीक आहे,
त्याला म्हणजे असं जनरल म्हणू नका स्क्वेअर रूट. जर 3 आला तर क्यूब रूट येते, 4 आलं तर 4 नंबर आले तर क्वाड रूट, 5 आले तर पेंटा रूट, 6 आले तर हेक्झा रूट. आपण नाव पाडायची त्याची. 7 आले तर हा काय हेप्टा रूट. काय म्हणला तू? हेप्टा रूटच म्हणला ना? काय म्हणला? हेप्टा रूटच म्हणतात. 8 ला ऑक्टा रूट, 9 ला नाईन रूट. काय माहित नाही मला, तर ते बघा नंतर सर्च कर. ठीक आहे, असू दे, आपण एवढं लांब जात नाही. पण मेन डिस्टन्स काढायचं असेल आपल्याला तर 1/2 करायचं. आता जीएमडी ऑफ वाय सांगा. जीएमडी ऑफ वाय काय आहे ना? एक्स म्हणजे वायचं आर बरोबरचं डिस्टन्स, परत वायचं बी बरोबरचं डिस्टन्स. काय लिहिणार? वाय रेस टू 1/2. जीएमडी ऑफ झेड, सॉरी झेड कसं, बी आर वाय बी काय येणार? बीचं वाय बरोबरचं डिस्टन्स आणि बीचं आर बरोबर डिस्टन्स. हा, वाय झेड रेस टू 1/2. हे झाले काय? मीन डिस्टन्स, जॉमेट्रिक मीन डिस्टन्सेस, म्युच्युअल डिस्टन्सेस. कंडक्टर्स असतील तर म्युच्युअल डिस्टन्सेस. आता परत जीएमडी ऑफ सिस्टम. आता ही सगळी सिस्टम आहे ना, या सिस्टमचं जीएमडी काय येणार? जीएमडी ऑफ आर इंटू जीएमडी ऑफ वाय इंटू जीएमडी ऑफ बी रेस टू 1/3. हे झालं जीएमडी. तर असं काढायचं तुम्ही जीएमडी, जॉमेट्रिक म्युच्युअल डिस्टन्स. ओके, कळालं हे असं? हा, जिओमेट्रिक म्युच्युअल डिस्टन्स. तर ही जीएमडी ची कन्सेप्ट आहे. आता पुढं समजा तुम्हाला, आपण आता जी कन्सेप्ट बघितली, आता ही तर नॉर्मल 3 फेज सिस्टम बघितलं ना, आर वाय बी. आता समजा असं बघितलं आपण, ओके, हे असं बघितलं. हे काय? बंडल कंडक्टर्स फॉर आर फेज. हे काय? वाय फेज. हे काय? बी फेज. आता वेगवेगळं आलं. आता वेगवेगळं आलं. मग ह्याच्यात काय येतं बघा, यांच्यामध्ये जर तुम्हाला जीएमडी काढायचं असेल, म्हणजे ह्याचं स्वतःची रेडियस काय? आर, ठीक आहे. आणि इफेक्टिव्ह रेडियस काय असते त्याची? जीएमआर आर डॅश. मग याच्या बरोबरचं डिस्टन्स हे काय असतं? S1, बरोबर. याच्या बरोबरचं डिस्टन्स S2. मग तुम्हाला इथं काय कॅल्क्युलेट करायचं असतं? त्याच्या सेल्फ जीएमडी, ठीक आहे. आणि मग ह्या पूर्ण सेटची याच्या बरोबरची जीएमडी, त्याला आपण म्हणतो म्हणजे म्युच्युअल त्याच्यात येते, पण एक सेल्फ जीएमडी आणि जीएमडी, टोटल जीएमडी असं समजलं. एक असतं ह्या सब कंडक्टर्स मध्ये तुम्हाला जीएमडी काढायची, ती सेल्फ जीएमडी, एका फेज साठीची कॅल्क्युलेट केलेली जीएमडी, सेल्फ जीएमडी. आणि यामध्ये आणि यामध्ये आणि यामध्ये जर काढायची असेल दॅट इज म्युच्युअल जीएमडी. कळालं? म्युच्युअल जीएमडी म्हणजे ऍक्च्युअली इन बिटवीन फेजेस, जीएमडी इन बिटवीन फेजेस. आणि जीएमआर तर काय असणार आहे? जीएमआर ते काय? आर डॅश, 0.778.
इंटू आर. लक्षात आलं? आता बघा, सेल्फ जीएमडी काढताना एक काळजी घ्यायला लागते त्यात, म्हणजे पुढचा एक आपला डिस्कशनचा पॉइंट आहे सेल्फ जीएमडी. सेल्फ जीएमडी कसं काढणार? सेल्फ जीएमडी ला म्युच्युअल पहिला सेल्फ डिस्टन्स पण घ्यायचं असतं त्यात. ठीक आहे, म्हणजे बघा काय काय, आणि इथं S3 घेऊ. याचं याच्या बरोबरचं डिस्टन्स काय S1, याचं याच्या बरोबरचं S2 आहे, याचं याच्या बरोबरचं S3 आहे. मग मी काय घेणार? सेल्फ जीएमडी 1, सेल्फ जीएमडी 1 म्हणजे हा पहिला सब कंडक्टर आहे, त्याचं सेल्फ जीएमडी काढायचं. कसं काढणार बघा, पहिल्यांदा आर डॅश स्वतः बरोबरचं डिस्टन्स आर डॅश इंटू याचं याच्या बरोबरचं डिस्टन्स S1 इंटू याचं याच्या बरोबरचं डिस्टन्स S2 याचं याच्या बरोबरचं डिस्टन्स S3 रेस टू 1/4. ही झाली सेल्फ जीएमडी ऑफ फर्स्ट सब कंडक्टर. मग असं सगळ्या सब कंडक्टरचं काढायचं पुढं. सेल्फ जीएमडी म्हणजे सगळ्यांचं काढत जायचं, सगळ्यांचं काढत गेलं, यांचं काढलं, परत याचं काढलं, परत याचं काढलं, परत याचं काढलं. याचं काय येणार आहे? हा सांगा याचं. हा हा आणि S2 क्रॉस सेमच आहे. याचं सेमच, याचं पण सेमच, आणि ह्या चारीचं मिळून काढलं सेमच. रेस टू परत सगळ्या टर्म्स एकत्र गेल्या, करून बघा ते घरी गेलं. जरी म्हणजे तुम्ही सेल्फ जीएमडी काढलं तर प्रत्येक सब कंडक्टरचं काढलं आणि त्याचा टोटल जीएमडी काढला, टोटल सेल्फ जीएमडी काढला. सेल्फ जीएमडी ऑफ फर्स्ट कंडक्टर, फर्स्ट सब कंडक्टर, सेल्फ जीएमडी ऑफ सेकंड सब कंडक्टर, थर्ड, फोर्थ, आणि टोटल सेल्फ जीएमडी. लक्षात येईल तुम्हाला, सेमच येते. ठीक आहे, ओके. पण प्रोसेस फॉलो करा. ह्यात मला काय सांगायचंय, गेटमध्ये असे फार चांगले क्वेश्चन फ्रेम व्हायला लागले. काय होते बघा, एक सवय लागते आपल्याला. ऍक्च्युअल प्रोसेस काय, मेन प्रोसेस काय, ज्यावेळी सेल्फ जीएमडी काढतो आपण त्यावेळी प्रत्येक सब कंडक्टरचं याचं याच्या बरोबर डिस्टन्स, याचं याच्या बरोबर, याचं याच्या बरोबर, परत याचं याच्या बरोबर, परत याचं याच्या बरोबर. ठीक आहे, असं हे कॅल्क्युलेट करायला लागते. पण जर समजा जर सेपरेशन, जर असे कंडक्टर्स दिले नाहीत, ते कंडक्टर्स असे दिले, असं नसतात कधी, असे सब कंडक्टर्स डिवाइड केलेले नसतात. एक जॉमेट्रिक त्याच्यात शेप असतो त्याला प्रॉपर, आणि प्रॉपर काय म्हणायचं, जॉमेट्रिक बॅलन्स असतो त्याच्यात, असं कसं पण देत नाहीत. मग याचं याच्या बरोबरचं डिस्टन्स, याचं याच्या बरोबरचं, आणि याचं याच्या बरोबरचं. ठीक आहे, हे पहिली. दुसरी काय, याचं याच्या बरोबरचं, याचं याच्या बरोबर डिफरंट असणार, याचं याच्या बरोबर डिफरंट असणार, वेगळा आला. म्हणजे हा समजा ए कंडक्टर असेल, हा बी कंडक्टर असेल, तर ए चा वेगळा आला, बी चा वेगळा आला, सी चा वेगळा आला, डी चा वेगळा आला. ओके, पण हे इक्वली स्पेसिंग आहे का याच्यात? काय जॉमेट्री आहे का? नाही. जर जॉमेट्री असेल, फिक्स बॅलन्स जॉमेट्री असेल त्याच्यात, एक जसं इथं स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर शेप आहे. ठीक आहे, जसं समजा असं असेल किंवा असं असेल, दिस इज ऑल्सो कन्सिडर जॉमेट्री आहे प्रॉपर. याचं याच्याबरोबरचं डिस्टन्स सेम आहे, याचं याच्याबरोबरचं, याचं याच्याबरोबर. मग इथं आला, याचं याच्याबरोबर सेम आहे, याचं याच्याबरोबर, याचं याच्यावर सेम आहे, याचं याच्याबरोबर, इक्वलच येणार. पण गेट मध्ये असं जाणून बुजून असे क्वेश्चन फ्रेम करायला लागले. ठीक आहे, मग त्यावेळी तुम्हाला बॅक टू बेसिक्स जायला लागते. आता मी तुम्हाला इझिली पहिल्या ह्याच्यात सांगू शकलो असतो की ह्याचा सेल्फ जीएमडीचा फॉर्म्युला हा आहे, असं लक्षात ठेवा. ओके, पण ऍक्च्युअल फॉर्म्युला काय आहे, याचं सेल्फ जीएमडी काढायचं, याचं काढायचं, मग याचं काढायचं, मग याचं काढायचं, आणि टोटलचा परत काढायचं. हे ऍक्च्युअल प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही टोटलचा काढाल त्यावेळी हा सेमच येईल, हे तुम्हाला नंतर रिअलाइज व्हायला पाहिजे.
त्यांना ते होणार नाही. नुसतं एंट्री इंटू करायचं. करून बघा की पण रेस टू 1/4 किंवा 1/8 पण येतं ना ते पण वाढणार आणि त्यात रिपीटेड टर्म्स कॅन्सल होतात परत. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? समजा असं असेल r इंटू r रेस टू 1/2 झालं तर हे r होते परत. 2 टर्म्स आल्या, समजा 4 टर्म्स आल्या, रेस टू 1/4 झालं, r झालं परत ते. तुम्हाला हे सगळं केलं ना तुम्हाला रिअलाइज होईल ते. पण तुम्ही करून बघा. मला काय म्हणायचंय, गेटमध्ये आता अशा पद्धतीचे आता जे सांगितलेलं पॉईंट आहे ना त्याच्यावर क्वेश्चन जास्त फ्रेम व्हायला लागले. ठीक आहे. थोडंसं अनालिटिकल टाइप, सायंटिफिक अनालिटिकल टाइप क्वेश्चन जास्त तिने देतात. ओके, त्यावेळी तुम्हाला ही बेसिक म्हणजे मेथोडॉलॉजी आहे, त्याचा बेसिक अप्रोच आहे तो फॉलो करायला लागतो. लक्षात आलं? ठीक आहे. हा, तर हे झालं बघा सेल्फ जीएम. ओके, त्यानंतर काय येणार? जीएमडी. आता जीएमडी साठी काय करणार तुम्ही? मगाचं जे एक्झाम्पल घेतलं ते झालं परत. याचं याच्याबरोबर डिस्टन्स, याचं याच्याबरोबर डिस्टन्स. ओके, परत याचं याच्याबरोबर, याचं याच्याबरोबर, परत याचं याच्याबरोबर, याचं याच्याबरोबर झालं. 3 काढले. असं ह्याची प्रॅक्टिस करा थोडस. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो आता, एक होमवर्क आहे. होमवर्क आता जे सांगितलं तुम्हाला, मला तेच तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहे. बघा, 1 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 4, 1 2 3 4 ह्याचे सगळे फॉर्म्युले लिहून यायचे. हे आर फेज आहे, ही बी फेज आहे, सॉरी वाय फेज आहे, बी फेज आहे. ठीक आहे. ह्याच्यातलं डिस्टन्स बघा, ह्याच्यातलं डिस्टन्स आहे 2 मीटर. 2 मीटर नको, 15 सेंटीमीटर. हे डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर. ओके, हे काढता येईल काय? किती? 15√2. ते डायरेक्ट सांगायचं आता मॅथ्स, पण ते देणार नाही मी कॅल्क्युलेट करायचे. ओके, इथं पण तेच आहेत आकडे. इथं पण काय असणार आहे? 15 सेंटीमीटर आणि इथं पण असणार आहे 15 सेंटीमीटर. त्यानंतर फेज टू फेज डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे 5 मीटर आणि हे डिस्टन्स आहे 5 मीटर. ओके, त्यानंतर ह्याची रेडियस आहे 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर लयच लहान होते, 2 सेंटीमीटर घ्या. ठीक आहे, 2 सेंटीमीटर रेडियस आहे, 2 सेंटीमीटर, सगळ्याचे 2 सेंटीमीटर. आता तुम्हाला काय काय शोधायचं आहे? मी तुम्हाला उद्या बघणार बरं का लिहिलेलं सगळं. जीएमआर पाहिजे, सेल्फ जीएमडी पाहिजे, सेल्फ जीएमडी आणि जीएमडी टोटल जीएमडी पाहिजे. ठीक आहे, हे 3 पाहिजेत. अजून एक याच्यातलं क्वेश्चन काय असणार आहे? आता हा एक झाला क्वेश्चन 2. ओके, इकडे जरा कमी डिस्टन्स झाला काय? हा, ठीक आहे. हे काय आता? हे बघा, आर वाय बी, हिची रेडियस आर 2 सेंटीमीटर, सेपरेशन 20 सेंटीमीटर आणि सेपरेशन बिटवीन फेजेस हे
10 मीटर आणि हे पण 10 मीटर. इथं पण तुम्ही काय काय कॅल्क्युलेट करायचं? जीएमआर, सेल्फ जीएमडी आणि टोटल जीएमडी. ठीक आहे, हे कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर आर वाय बी. ठीक आहे, आर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर आणि डी इज इक्वल टू 5 मीटर. इक्वली स्पेस्ड. ठीक आहे, इक्वली स्पेस्ड आणि जीएमआर आणि जीएमडी. सेल्फ जीएमडी येईल का इथं? हा, येईल का? बिटवीन फेजेस सबकंडक्टर्स आहेत का? आर वाय बी 3 डिस्टिंक्ट फेजेस आहेत ह्याच्यात परत सबकंडक्टर्स आहेत का? नाही. म्हणजे सेल्फ जीएमडी नाही येणार, जीएमडी येणार. टोटल जीएमडी ऑफ सिस्टम. जीएमडी ऑफ सिस्टम काढाल? ठीक आहे, ओके. मला उद्या एकदम वहीत प्रॉपर लिहिलेलं पाहिजे. मी उद्या चेक करणार ते. मला हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. जे सांगितलं टोटल मेथडनं यायचं, तसं सांगितलं. प्रत्येक हे जे सांगितलं ना मी तुम्हाला, हे बघा, याचं याच्या बरोबर, याचं याच्या बरोबर, याचं याच्या बरोबर, तसं याचं याच्या बरोबर, याचं याच्या बरोबर, याचं याच्या बरोबर, याचं असं आणि टोटल. कळालं? आता बोललेलं आहे व्हिडिओ मध्ये, तसं व्हिडिओ बघून करा. उद्या मला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा पॉइंट आहे, हा लास्ट पॉइंट आहे, ट्रान्सपोजिशन ऑफ लाईन्स. तर छोटासा पॉइंट आहे बघा. विदाउट ट्रान्सपोजिशन लाईन अशा ट्रान्समिट केल्या जातात, अशाच. आर कायम वर, वाय मध्ये, बी खाली. ठीक आहे, हे असं. पण ट्रान्सपोजिशन मध्ये काय करतो आपण बघा. आर, ही जी आर आहे बघा, एकदा ही वर आहे, नंतर ही आली मध्ये, परत आली खाली, परत गेली वर. हे असं आहे बरं का. आपण करू आपल्या ह्यानं. हे बघा, हे लाल कलर दाखवलाय. ठीक आहे, हे आर असे, ही आली 2 नंबरला, पहिला 1 नंबरला होते, आता 2 नंबरला आली, परत आली 3 नंबरला, परत गेली एक नंबरला जायला पाहिजे. ओके, तर ही बघा असे जाणार आहे. ठीक आहे, हे असं असते ट्रान्सपोजिशन. त्यानंतर येल्लोची बघू आपण. येल्लो वायची आली अशी 2 नंबरची, 2 नंबरची आली 3 नंबरला, 3 नंबरची जायला पाहिजे 1 नंबरला. हे असाच सिक्वेन्स रिपीट होतो बरं का. AI कॅन मेक मिस्टेक्स. खाली येतच ते, असं काय तर करायला लागलं की. ती बी अजून शहाणं झालं नाही.
परत हे झालं. आता कुठले? ब्लू. ब्लू हे बघा, ही 3 नंबरची 1 नंबरला गेली, परत 2 नंबरला आली, परत 3 नंबरला आली. ओके. आणि येलो 1 नंबरची परत 2 नंबरला आली. हे ट्रान्सपोजिशन. लक्षात आलं? म्हणजे ह्याच्यात काय महत्वाचं बघा, प्रत्येक फेजची लाईन ही कधी तर टॉपला असते, कधी तर मिडलला असते, कधी तर बॉटमला असते. ठीक आहे. आता काय होतंय, समजा इथं ही फेज आहे, या आर न वाय वर इफेक्ट केला. आता आर चे वर कोण नाही ना, खालीच आहे. आर न वाय वर इफेक्ट केला, वाय न परत आर न बी वर इफेक्ट केला, आरच्या खाली आहेत दोन्ही. नंतर बघा बी काय म्हणला, अब मेरी बारी, तो परत आर आणि वाय वर त्याने इफेक्ट केला. ठीक आहे. परत काय झालं, वाय म्हणला अब मेरी बारी, मग वाय न परत ह्या दोघांवर इफेक्ट केला. आता काय झालंय, जो इंडक्टन्सचा इफेक्ट आहे किंवा फ्लक्सचा इफेक्ट आहे, तो प्रत्येक लाईनचा प्रत्येक इतर अदर लाईनवर इक्वली व्हायला लागलाय. थ्रूआउट एंटायर लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन. ते कधी तर एक लाईन टॉपला येत्या, ती बाकीच्या 2 लाईनला अफेक्ट करत्या, परत 30 लाईन परत टॉपला येत्या, परत त्या 2 लाईनला अफेक्ट करत्या. ठीक आहे, अशा पद्धतीने. हे ना काय होतंय, जो टोटल इफेक्ट आहे लाईनचा एकमेकांवर होणारा, तो इक्वली बॅलन्स होतो. आणि ह्याच्यामुळे काय होतंय बघा, ज्यावेळी अशा लाईन आपण ट्रान्सपोज करतोय, ट्रान्सपोजिशन म्हणायचं याला, त्यानं काय होतंय, एल इक्वल राहतोय ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टन्स, सी इक्वल राहतोय, त्याचा हा एकमेकांवर इफेक्ट काय होत नाही. नाहीतर मग तुम्हाला काय काढायला लागलं असतं, एवढं बघा इथं काय होणार, ह्याचा एल वेगळा येणार, याचा एल वेगळा येणार, याचा एल वेगळा येणार, कारण का ही लाईन कायम खाली राहायला लागली. बरोबर. एल इज इक्वल टू काय असतं, एल आय इज इक्वल टू एन फाय. एकदम बेसिक इक्वेशन बघा, एल आय इज इक्वल टू एन फाय, एल इज इक्वल टू एन फाय बाय आय. फाय म्हणजे ह्या लाईनचा फ्लक्स ह्या लाईनला दोन्ही इंटरॅक्ट करणार. जर फाय चेंज झाला, एन फाय जर चेंज झाला, फ्लक्स लिंकेज जर चेंज झाले, तर इंडक्टन्स चेंज होतोय. बरोबर. मग बघा ही लाईन ह्या 2 लाईनवर फ्लक्स टाकायला लागल्या, मधली लाईन ह्या वरच्या लाईनवर फ्लक्स टाकायला लागल्या, खालच्या लाईनवर टाकायला लागल्या. समजलं? म्हणजे अनइक्वल फ्लक्स लिंकेजेस आहे. त्यामुळे इथं एल लाईनचा इंडक्टन्स म्हणजे रेड लाईनचा आर वाय बीचा इंडक्टन्स डिफरंट असतो. त्यामुळे नेट इंडक्टन्स वेगळाच येतो, तिन्ही लाईनचा नेट इंडक्टन्स वेगळाच येतो. पण इथं तसं नाही ना. ओके. आणि काय असतं, इंटरफरन्स ह्या काय असतो, नील. इंटरफरन्स होतच नाही. समजलं? आणि हा ह्याचा मेन फायदा आहे. एक इंडक्टन्स इक्वल होतात, कॅपॅसिटन्स इक्वल होतात आणि इंटरफरन्स येतच नाही. इथं इंडक्टन्स डिफरंट असतो, आर लाईनचा वेगळा आहे, वाय लाईनचा वेगळा आहे, बी लाईनचा वेगळा आहे, इंडक्टन्स वेगळा आहे, कॅपॅसिटन्स वेगळा आहे. ठीक आहे. आणि त्यात टोटल सगळ्यांचा काढला आर वाय बीचा, तर तो वेगळा झाला. बरोबर. त्यामुळे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होते आणि तिथं लाईनचा इंटरफरन्स जास्त येतो. अशा लाईन जर कम्युनिकेशन लाईनच्या नियर बाय जर गेल्या, फ्लो झाल्या, तर ह्या पॉवर लाईन्स कम्युनिकेशन लाईनवर जास्त इंटरफरन्स क्रिएट करतात. म्हणजे आतनं जे सिग्नल ट्रान्समिट करणारे ऑडिओ सिग्नल जे असतात किंवा कम्युनिकेशनचे सिग्नल, ते डिस्ट्रॉर्ट होतात, सगळे बिघडतात ते. लक्षात आलं? त्याच्यामुळं आपण काय करतो, लाईनचं हे असं ट्रान्सपोजिशन करतो. तुम्ही कधी पण ट्रान्समिशन लाईन एखादी ऑब्झर्व करून बघा, तुम्हाला बघायला मिळेल हे ट्रान्सपोजिशन. जी वर लाईन असते ती कधी तर मध्ये येत्या, तर थोडीशी पुढे गेली की परत ती मधली परत खाली येत्या. हे असं असं केलेलंच असते, करायलाच लागते. ओके. त्याचा आपल्यासाठी फायदा काय आहे, एल आणि सी इक्वल होतात, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स लाईनशी इक्वल होतात. पण कम्युनिकेशनच्या कंपनीसाठी, जी टेलिफोनिक कंपनी आहे त्यांच्यासाठी काय, इंटरफरन्स सुद्धा इलिमिनेट होते. बरं ठीक आहे, आपल्यासाठी पण इंटरफरन्सचा एक इश्यू आहे. आताच्या सध्या एक
आता सध्या ट्रान्समिशन लाईन मध्ये किंवा हे मोठे मोठे जे जिओ वगैरे हे जे लोक आहेत का नाही, हे आता ट्रान्समिशन नेटवर्क मागायला लागलेत त्यांच्या कम्युनिकेशनसाठी. म्हणजे जे मोबाईल कम्युनिकेशन आहे, वायफाय कम्युनिकेशन आहे, रेडिओ कम्युनिकेशन आहे, हे जे म्हणजे मोबाईल मधलं जे कम्युनिकेशन आहे आपलं, ठीक आहे, जे आपण रेंज म्हणतो, त्याच्यासाठी ते ट्रान्समिशन नेटवर्क मागायला लागलेत. आता तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला सांगतोय, ही जे ट्रान्समिशन लाईनचं वरचं टिप असते का नाही, ह्याच्यात एक असती वायर असते, ह्याच्यात ग्राउंड वायर म्हणतो याला आपण. म्हणजे एखादी जर ही अशी गेलेली असते, ही ग्राउंड वायर असते, गार्ड वायर, ग्राउंड वायर, ठीक आहे. त्याच्या आत ऑप्टिकल केबल टाकल्या, म्हणजे त्याच्या भोवती ही बघा, ही अशी वायर आहे, म्हणजे ह्या स्ट्रँड्स आहेत, ठीक आहे. आणि ह्याच्या आतनं एक ऑप्टिकल केबल गेल्या, आणि ह्या अल्युमिनियमच्या स्ट्रँड्स आहेत, अर्थ वायर आहे ती, ही अशी ट्रान्समिट केली आणि आत त्याच्या ऑप्टिकल केबल आहे, आणि त्यातनं कम्युनिकेशन व्हायला लागले. आता पॉवर ट्रान्समिशन जी हे आहे ते तर यूज करतातच, त्यांचं तर हायच कम्युनिकेशन, ते एक वन मीडिया ऑफ कम्युनिकेशन आहे. पण आता सध्या काय व्हायला लागले, पॉवर ट्रान्समिशन कंपनी हे नेटवर्क जे जिओ, एअरटेल यांसारख्या कंपन्या आहेत ना, ह्यांना द्यायला लागले, तुम्ही वापरा, आमचं नेटवर्क वापरा. कारण हे फार डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क आहे ना, सगळीकडे पसरलेलं आहे. हे टॉवर्स तुम्ही बघितलं थ्रू आउट महाराष्ट्र, थ्रू आउट इंडिया, म्हणजे आपण एकदम हिली प्लेसेस मध्ये पण गव्हर्नमेंटचं काय म्हणजे मॅन्डेटरी आहे की तुम्ही जे दुर्गम भागात लोक राहतात त्यांना पण तुम्ही पॉवर द्यायला पाहिजे, पॉवर सप्लाय गेला पाहिजे तिथं पण आपण टॉवर टाकलेत. मग अदानी काय म्हणतो आता आम्हाला, की आम्हाला अंबानी काय म्हणतोय, आम्हाला तिथं जायचं आहे, आता तिथं पण आम्हाला मोबाईलचं नेटवर्क एक्सपांड करायचं आहे. मग त्यासाठी कम्युनिकेशन देणार कसं, तर वायर ह्यातनं टाकले, मागायला लागलेत ते ना, अजून त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला नाही, पण ते हे यूज करणार आहे. पण आपण आता सध्या ट्रान्समिशन ज्या कंपन्या आहेत, पॉवर ग्रिड म्हणा किंवा ट्रान्समिशनच्या कंपन्या, ह्या आता हे नेटवर्क वापरतात, ठीक आहे. OPGW नेटवर्क म्हणतात त्याला, ओके. OPGW ग्राउंड वायर, काय ऑप्टिकल ग्राउंड वायर कनेक्शन असं काय तर आहे, ठीक आहे. लक्षात आलं, ओके. तर तिथे थांबू आपण.